मुलीच्या मृत्यू प्रकरणात न्यायासाठी लढणाऱ्या एका आईची न्यायासाठीची धडपड अद्याप सुरूच आहे. येरवडा येथील निर्मला रोकडे या आपल्या दिवंगत मुलगी आकांक्षा रोकडे हिच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा यासाठी वणवण भटकत आहेत. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारदार निर्मला रोकडे यांना गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात BNS कलम 352 आणि 351(2) अंतर्गत स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जामिनाच्या नियम व अटींचे उल्लंघन केलं असून निर्मला रोकडे यांनी त्यांचा जामीन तात्काळ रद्द करण्याची मागणी सरकारी अभियोक्त्यांकडे केली आहे. तसेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जनता न्यूजच्या टीमने या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी 1 काळू उर्फ काळूराम भीमा सामिंदर आणि त्याच्या साथीदार सहित 2 भीमा उर्फ भीमराव लक्ष्मण सामिंदर, 3 दादा उर्फ शंकर परमेश्वर सामिंदर, 4 छाया भीमा सामिंदर, 5 शंकर भीमा, 6 रवी, 4 छाया भीमा सामिंदर, 5 शंकर भीमा, 6 रवी आडनाव माहीत नाही, 7 बापू दशरथ समिंदर हे आहेत. आता या प्रकरणात आरोपींचा जामीन रद्द होणार का आणि तक्रारदार महिलेला न्याय व संरक्षण मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनता न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका.